निश्चयाचा महामेरू बहुतजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत सामर्थ्यवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षे ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। शिवछत्रपती महाराजांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो। आपण या महान पुरुषाची नावं का घेतो हे नीट लक्षात घ्या की ज्यांनी सर्वसामान्य माणसं सर्व जातीतली माणसं एकत्रित केली आणि स्वराज्य निर्माण केलं ते शिवछत्रपती महाराज। म्हणून आपण त्यांची पावन स्मृतीला नेहमी अभिवादन करत असतो की ज्यांनी दलिताचा उद्धार केला, ज्यांनी सर्वसामान्यांचा उद्धार केला, अशी जी तीन माणसं आहेत, महात्मा फुले म्हणजे खरे शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर, ही तीन जी माणसं आहेत, ही जर तीन माणसं आताच्या इतिहासामध्ये नसती तर आपण इथं नसतो। हे नीट लक्षात घ्या की महात्मा फुलेंनी ओळखलं की स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे। त्या काळामध्ये उच्च जातीतल्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता, बहुजन समाजातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। तो मिळवून देण्यासाठी भिडेवाड्यामध्ये बुधवार पेठेमधल्या आपल्या गणपतीच्या समोर आहे, आता ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर वाडा आहे, आता सुद्धा पडायला लागलेला आहे। तिथं पहिली मुलींची शाळा काढ आणि समाजामध्ये ज्या वाईट प्रथा आहेत त्या बाजूला करून सामान्य माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केला। नवरा मेल्यानंतर पहिल्यांदा शिकाळं हे सावित्रीबाई फुलेंनी धरलं। लक्षात ठेवा की ज्या प्रथा आहेत की काही प्रथा मोडल्या पाहिजेत, अन्यायकारक प्रथा आहेत त्या मोडल्या पाहिजेत, आणि ज्या गरोदर स्त्रीला म्हणजे जी स्त्री ही नवरा मेल्यानंतर कोणाच्या तरी याला बळी पडली चुकीच्या गोष्टीला, तिला मुलगा झाला, अशा महिलांचा बाळंतपणासाठीचा पहिला आश्रम हा सावित्रीबाईंनी तयार केला होता। त्यात महिलेची काय चूक आहे? पुरुषांनी तिला त्रास दिला विधवा झाल्यानंतर आणि त्याच्यापासून जर तिला अपत्य झालं तर ते अपत्य सांभाळायचं, आणि त्यातला यशवंता त्यांनी स्वतः दत्तक घेतला, त्याला डॉक्टर बनवला। आणि सावित्रीबाई फुले सुद्धा कशा गेल्या, स्वच्छतेचं किती महत्त्व आहे। आता तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल की नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कामगाराचे पाय धुतले, पूजा केली, लक्षात ठेवा, आणि दर्शन घेतलं, आणि त्यांनी तर स्वच्छता अभियानाची सुरुवातच केलेली की स्वच्छ भारत, की जगामध्ये बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेला आम्ही फिरतो त्यावेळेला आपल्या देशाविषयीच्या काही काही गोष्टी लोक सांगतात। एका इंग्रज अधिकारी भारतामध्ये आलेला होता तर त्यानं वर्णन केलं एक की भारतातले लोक कसे गमतीचे आहेत बघा, ते कशाचं तरी पान खातात, ह्याचं झाडाचं एक पान तोडतात, ते पान खातात, त्याच्यामध्ये काहीतरी बी टाकतात, असं त्यानं वर्णन केलं। आपण जे पान खातो आणि कुठेही थुंकतात असं सांगितलं, आणि त्याला नाव दिलं स्पिटिंग कंट्री, थुंकणाऱ्याचा देश। म्हणजे आपल्याला असे बी बाहेरच्या देशामध्ये उपाधी मिळालेल्या आहेत, आणि म्हणून स्वच्छता बाहेरचे देश, जे श्रीमंत देश आहेत, जे मोठे देश आहेत, ते देश फक्त स्वच्छता याच्यामुळं आजारापासून लांब आहेत। आपल्याला जे भारत देशामध्ये वेगवेगळे साथीचे आजार येत आहेत, अनेक लोक मरत आहेत, याचं कारण सुद्धा तेच आहे की आपण अस्वच्छ राहतो, आपल्याकडे अस्वच्छता असते। स्वच्छता, जिथं हात फिरेल तिथं लक्ष्मी, असे माझे वडील मला म्हणायचे, जिथं हात फिरेल तिथं लक्ष्मी। म्हणजे लक्ष्मी कुठं असते तर जिथं तुमचा स्वच्छतेसाठी हात फिरलेला आहे तिथं लक्ष्मी असते। आणि म्हणून ज्या शाहू महाराजांनी स्वतःच्या वाढदिवसाला जाहीर केलं की अस्पृश्यासाठी आपण स्कॉलरशिप, रिझर्वेशन, हे त्यांनी शाहू महाराजांनी जाहीर केलं। आंबेडकरांनी या सगळ्यांना गुरु मानलं, आंबेडकरला घेऊन ते स्वतः फिरले, स्वतः आंबेडकरांच्या घरी जायचे मुंबईमधल्या, आणि स्वतः तिथं जाऊन त्यांना तुम्हाला आता स्कॉलरशिप दिलेली आहे असं भेटायला जाऊन तिथं सांगायचे। त्यांच्या शिक्षणाची सोय ही स्वतः केलेली होती। आणि ज्यांनी घटना लिहिताना सर्वसामान्य माणसासाठी, आता ही घटना दिलेली आहे भारताचे संविधान, आज जर विविध राज्य आपल्याकडे आहेत, विविध जाती धर्म आहेत, विविध प्रकारचे लोक आहेत, याला जर एकत्र बांधत असेल तर ही घटना आहे।
एवढंच पुस्तक आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, कारण त्यांची जी कमिटी होती त्यातली माणसं कुणी हजरच राहत नव्हती. 2 परदेशाला निघून गेली, 2 आजारी होती, 2 मंत्री होते, त्यांना यायला वेळच नव्हता आणि त्यांना एकट्यानं हे सगळं तयार करावं लागलं. त्यांनी याच्यातले फायदे तोटे सगळं त्यावेळेला सांगितलं, काय होणार आहे भविष्य काळामध्ये लोकांनी हे नीट वापरलं नाही तर, हे सुद्धा आपल्याला सांगितलं. आणि म्हणून ही जी महान विभूती या ठिकाणी आपण लावलेली आहेत, त्यांचं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे समाजामधील चांगली माणसं कशी आपली होतील, त्यांना चांगले अधिकार कसे मिळतील, याच्यासाठी यांनी पूर्ण जीवन स्वतःचं वाहून घातलेलं आहे. अण्णाभाऊ साठेसारखे जे लोक आहेत, हे 1 दिवसाची शाळा, 1.5 दिवसाची, पहिल्या दिवशी शाळेत गेले, त्यांना किती त्रास झाला, दुसऱ्या दिवशी एका पोरानं मारलं म्हणून त्याला मारलं, आणि मास्तरनं मारलं म्हणून मास्तरला दगड मारला आणि पळून गेले. मास्तर मारेल म्हणून पुन्हा म्हणून शाळेत आले नाही, पण साहित्य रत्न झाले. हे लक्षात ठेवा. त्यांची एक एक गोष्ट जर ऐकली, समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत याची एक एक गोष्ट जर त्यांची ऐकली तर आपल्याला आश्चर्य होतं की हा माणूस इतक्या प्रकारचं लिखाण मोठं कसं करू शकतो, इतक्या कादंबऱ्या कशा लिहू शकतो, एवढे किस्से कसे लिहू शकतो. हे आपण त्यांचं चरित्र बघितल्यानंतर आपल्याला माहिती होतं. अशी मोठी माणसं सगळी लहुजीव असतात. तर सगळ्यात महत्त्वाचे या पुण्यामध्ये लहुजीव असतात. आपण संगम पुलाच्या पलीकडे गेलात, तिथं समाधी आम्ही ती शोधून काढली. लहुजीव असतानावरती सुरुवातीला सगळ्या झोपडपट्ट्याने मी जाऊन भाषणं केली, चहूकडं सगळ्या लोकांची जागृती केली की लहुजीव असतात कोण हे माहीतच नाही. लहुजीव असतात कोण आहेत हे जर तुम्हाला सांगायचं असलं तर लहुजीव असताताचे शिष्य फक्त सांगितले की तुमच्या लक्षात येईल. लहुजीव असतातांचे शिष्य जे आहेत ते वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आद्य क्रांतिगुरू असं क्रांतिकारक असं म्हणतात, हे त्यांचे शिष्य आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा फुले हे त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे शिष्याची नावं जरी तुम्ही लक्षात घेतली, बाळ गंगाधर टिळक हे शिष्य आहेत. बाळ गंगाधर टिळकाचे शिष्य हे चापेकर बंधू आहेत. चापेकर बंधूचे सावरकर आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळवणारी जी लोक आहेत ही सगळी ही त्यांच्या शिष्याच्या लाईनमधली आहेत. उमाजी नाईक हे त्यांचे शिष्य आहेत. सगळ्यांना एकत्रित करणं, सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं पुढं नेणं, आणि यांच्या वडिलाचे आजोबा म्हणजे यांचे पंजोबा हे शिवछत्रपती महाराजांना दांडपट्टा शिकवायला होते. शिवाजी महाराजाच्या हातामध्ये दांडपट्टा तुम्ही बघितला असेल, ते शिकवणारे हे होते. आणि ह्यांच्या वडिलांनी जिवंत वाघ पकडलेला होता. आपला जो पुरंदरचा किल्ला आहे, या पुरंदरच्या किल्ल्याची सांभाळी टेहाळणी करण्यासाठी यांना नेमलेलं होतं. आणि तिथं ते फिरायचे. एकदा समोरून वाघ आला, हे बलदंड होते, यांच्या हातामध्ये यांच्याकडे तलवार होती आणि एक काठीसुद्धा होती, पण यांनी तलवारीनं वाघावरती वार केला नाही. ते म्हणले मांग हा वाघ असतो, बरोबर आहे, आणि म्हणून मी याच्यावर हल्ला करणार नाही. दोघं जाळीत राहतात. आणि त्यांनी पायावरती टपरून वार केला आणि वाघ जिवंत पकडला. हे पेशव्याला माहीत झालं. पेशव्यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि विचारलं. ज्यावेळेला विचारलं, माहिती सगळी त्यांची काढली, वाघ कसा पकडला, काय केला, आणि तुम्ही कोण आहेत शिवाजी महाराजांचे. हे बापू गोखलेंनी त्यांना सांगितलं की हे सगळे शिवाजी महाराजांच्या बरोबर काम करणारी स्वामिनिष्ठ मंडळी आहेत. आणि म्हणून त्यांना आपल्याकडे पेशवे पार्क जो होता पर्वतीच्या तिथं जे प्राणी संग्रहालय होतं, तिथं एक शिंगेंडा वगैरे होता, त्याच्याजवळ कोणी जात नव्हतं. तो मारायचा, धावायचा. आणि तिथं सांभाळण्यासाठी त्यांना ठेवलं. आणि मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटचं जे लढाई झाली 1818ची, त्या लढाईमध्ये सगळ्यात जास्त सैन्य जर कोणी गोळा केलेलं होतं तर लहुजी वस्तादांच्या वडिलांनी. आणि त्याच्यामध्ये हे दोघंही लढायला होते. त्यांना बंदुकीच्या ठेचून मारलं त्यांना, पण त्यांना ते उचलून घेऊन आले. शनिवार वाड्यावरती युनियन जॅक होता ते त्यांनी बघितलं. त्यांना अतिशय वाईट वाटलं की इंग्रजाचं राज्य आलं. शिवाजी महाराजांनी एवढं सगळ्या लोकांना एकत्रित करून हे राज्य निर्माण केलं. आणि भगवा झेंडा म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. भगवा झेंडा म्हणजे दुसरं काय नाही, प्रत्येकानं त्याग केला पाहिजे दुसऱ्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, हे त्याच्यामधून सांगितलेलं होतं. त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी शपथ त्यावेळेला घेतली होती, जगेल तर स्वराज्यासाठी आणि मरेल तर स्वराज्यासाठी. आणि ह्यांचे शिष्य लोकमान्य टिळकांनी पुन्हा मग शपथ घेतली की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ती त्याच्यातूनच होती. हे बी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती, पण आपल्याला माहीत नाही आपण कोण आहोत,
कुठल्या समाजातून आलेलो आहोत, आपल्या समाजातील मोठमोठे लोक कोण होते, ते एवढे मोठे कसे झाले, हे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आपण कशामध्येही कमी नाहीत. आपण सुद्धा प्रत्येकाला एक काम असतं कुठलंही असेल. यांनी जसं सांगितलं की क्लार्क त्याचं काम करतो लिहायचं, स्वच्छतावाला त्याचं काम करतो. प्रत्येक काम हे श्रेष्ठ असतं. प्रत्येक काम, तुमचं काम IAS ऑफिसरच्याच मर्यादेचं आहे. आपलं काम कमी नसतं, कारण आपल्या तिथले आपण प्रमुख असतो. आपल्याला जे काम दिलेले ते आपण मोठ्या प्रमाणावरती करत असतो. ह्या सगळी लोक जे आहेत, गाडगे महाराज पंढरपूरला जायचे, पण पंढरपुराच्या मंदिरात कधी गेले नाही, ते झाडच बसायचे लोकांनी जी अस्वच्छता केलेली आहे. गाडगे महाराज एखाद्याने सांगितलं, अरे एवढा मोठा दांडगा दिसतो आणि भीक मागतो, आमची लाकडं फोडून दे. लाकडं फोडायचे आणि ते भाकरी आणायला आत गेले की निघून जायचे. तिथली भाकरी कधीही त्यांनी जिथं काम केलं तिथली घेतली नाही. हे जी मोठी माणसं आहेत, साधू संत आहेत, या साधू संताने जातीयता मोडण्याचा प्रयत्न केला सगळा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, हेतू सर्वेश्वर पूजनाचा. तुका म्हणे एका शरीराचे अवयव, सुख दुःख भोग पावताती. ही सगळीच माणसं आहेत, सगळ्याला सुख होतंय, सगळ्याला दुःख होतंय, सगळ्याचं रक्त सारखं आहे. भेदभाव करू नका, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. ही साधू संत आहेत, यांनी सगळ्यांनी जातीयता नष्ट करण्याची प्रयत्न केला. एकनाथ महाराजांनी तर किती क्रांती केली की खांद्यावरती कावड घेऊन ते काशीवरून पाणी घेऊन रामेश्वरला चाललेले होते. वाटात एक गाढव उन्हामध्ये विवळत होतं पाण्या वाचून आणि ते मरायला लागलेलं होतं. ते आणलेलं देवाचं पाणी त्याला पाजलं. हे लक्षात ठेवा. मारवाड्यामधलं एक मूल होतं, ते उन्हामध्ये होतं, पाय पोळत होते आणि मोठमोठ्याने रडत होतं आणि तिथं कुणीच नव्हतं आणि हे तिथून चाललेले होते. त्याने त्याला उचलून कडेवर घेतलं. ज्या काळामध्ये हे अशक्य होतं, कारण हे तर ब्राह्मण, हे अवघड आहे, अशक्य आहे. सगळ्या लोकांनी त्यांच्यावरती अनेक वेळा त्यांच्यावरती हल्ले केले, त्यांना वाईट बोलले, त्यांना बहिष्कार त्यांच्यावरती टाकला, पण ते उचलून नेऊन मारवाड्यामध्ये त्यांनी ते दिलं. एवढंच नाही तर त्यांच्या घरी पित्र होते वडिलांचे, आणि पित्र असताना ते खिडकीत उभा होते. त्या खिडकीतून मागासवर्गीय लोक असे चाललेले होते आणि एक लहान मुलगा म्हणला, आई वास कशाचा येतोय? तर आई म्हणली, लाडूचा वास येतोय. हे ऐकतायत सगळं. तर ती म्हणजे कसला असतो लाडू? त्या पोरानं विचारलं. मला दे. छोटंच मुलगा होतं. पण ती म्हणली, अरे आपल्या कुठं नशिबात लाडू आहे, आपण कशाचा लाडून काय? हे त्याने ऐकलं. ऐकल्याने तिथून बाहेर गेले, सगळ्यांना घरामध्ये बोलावलं. ते जेवण होतं ते त्यांना लाडूचं जेवण त्या सगळ्या लोकांना घातलं, मागासवर्गीय लोकांना. सगळं पुन्हा स्वच्छ केलं आणि बोलवायला गेले लोकांना. तर बाकीचे लोक म्हणले, आम्ही नाही येणार तुमच्या घरी. तिथं मागासवर्गीय लोक जेवले, आम्ही येणार नाहीत. परंतु पित्र आले. म्हणजे इतकी मोठी ताकद या लोकांमध्ये होती. ही जी माणसं आहेत, ही खरी समाजसेवक आहेत, ज्यांनी त्या काळामध्ये, आता ते कीर्तन सांगायचे, संस्कृत पंडित होते. एकनाथ महाराज संस्कृत पंडित होते. आणि एक अशीच बाई काहीतरी खायला मागायला आली, पायरीवर बसली, बाबा खायला दे. मग ते म्हातारीला ते सहज म्हणले की, आजीबाई कीर्तनाला येतीस का नाही? तर ती म्हणली, येते की बाबा, पण तू काय बोलतो कळतच नाही. काय म्हणली? तू काय बोलतोस ते कळतच नाही, जरा सोपं सांगत जा ना. आणि त्यांनी भारूड तयार करायला सुरुवात केली, सोपं. आणि भारूड त्याच्यामुळं तयार झालेत. लक्षात ठेवा की एक मागासवर्गीय बाई दारात गेलेली, तिनं सांगितले, तू काय बाबा सांगतो कळत नाही, म्हणून त्यांनी भारूड तयार केले सोप्या भाषेमध्ये, विंचू चावला असे. पण त्याच्यामधून आत्मज्ञान दिलं, सगळ्या लोकांना ज्ञान मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी दिल्या. आणि त्याच्यामुळे सामान्य माणूस सुद्धा सामान्य नसतो. त्या बाईनं जर त्यांना सांगितलं नसतं तर कदाचित ते त्यांच्या हातून ते कृत्य, तशा प्रकारची रचना ही झाली नसती भारुडाची. अशा गोष्टी आपण माहीत करून घेतल्या पाहिजेत. समाजामध्ये सौदार्य राहावं, कुणीही वेगळा नाही. आपल्याला वेगळे कपडे घातले, मी मुसलमानाचे कपडे घातले की मुसलमान दिसेल की नाही, मी ख्रिश्चनाचे घातले तर ख्रिश्चन दिसेल की नाही, असं काही नाही. आपण फक्त बाह्य कपडे, पण आपण आंतर शरीर जर बघितलं, आपण सगळे सारखे आहेत, काहीच बदल नाही. आपलं रक्त सारखं आहे, आपल्याला दोनच डोळे आहेत, सगळ्याच माणसाला दोनच डोळे आहेत, बरोबर आहे, नाक आहे, कान आहे, काहीच बदल नाही. आपण बनवलेलं हे सगळं, हे देवानं नाही बनवलेलं, देवाने हे बनवलं नाही. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपले परंपरा, आपले संस्कार, आपले जे हे मोठे मोठे लोक होऊन गेले, यांनी काय आपल्याला शिकवण दिली, कशा पद्धतीनं ते वागले. विठ्ठलाची भक्ती का करतो, वारीला सगळ्या जाती धर्माचे का जातात, सगळे साधू संत सगळ्या जाती धर्माचे.
एकही जात अशी नाही की ज्याचा त्यांचा शिष्य नाही आणि भक्त नाही. मुसलमान सुद्धा त्यांचा विठ्ठलाचा भक्त, महिला होती. अशा प्रकारची इतिहास हा भारत देश हा विविधतेनं नटलेला आहे. जशी एका बागेमध्ये एकाच प्रकारची फुलं लावली तर चांगला दिसेल का? त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, व्हरायटी आहे, म्हणून ती बाग आपल्याला सुसज्ज आणि चांगली दिसते. तसा भारत आहे आपला, की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या विचाराचे लोक, वेगवेगळ्या पंथाचे लोक, वेगवेगळे दिसणारे लोक, हे सगळे आपण एकत्रित राहतो. म्हणून आपला भारत देश हा बागेसारखा आहे. म्हणून आपण हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. असं का म्हणले लोक? पूर्वीच्या लोकांनी हे का सांगितलं आपल्याला? याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही साधू संतांना कुठली जात सांगितली नाही. तुम्ही भगवद्गीता ग्रंथ बघितला तर त्याच्यात कुठंही जातीचा उल्लेख नाही. माणसानं कसं जगावं जन्मल्यापासून मरेपर्यंत हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मरताना कसं मरावं हे भागवतात सांगितलेलं आहे. काही नाही त्याच्यामध्ये. आपण उगा ह्यांची त्याला शिव्या देतो, ती त्याला शिव्या देतोय, ती त्याला शिव्या देतोय, काही नाही, सगळं सारखं आहे. एकच उदाहरण तुम्हाला देतो की हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव मानले जातात. एक जन्म देतो, एक पालन पोषण करतो आणि एक स्मशानात असतो, असं आपल्याकडं हे सांगितलेलं आहे. म्हणजे एक उत्पत्ती करतो, एक स्थिती आणि एक लय करतो. महादेव स्मशानात असतो असं म्हटलं जातं. हे 3 देवाची 3 कामं दिलेली आहेत. म्हणजे याला स्थिती, उत्पत्ती आणि लय याला जनरेट, ऑपरेट आणि डिझॉल्व असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आपल्याकडं जसा न्यूज शब्द तयार झाला, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ बातमी, तसा गॉड शब्द तयार झाला, जनरेट, ऑपरेट अँड डिझॉल्व, GOD. म्हणजे आपल्या 3 देवाची जी कामं आहेत तीच ख्रिश्चनाने सांगितली की गॉड याला म्हणा, काही वेगळं नाही. मुसलमानाचा बी बघा, काही वेगळं नाही. सगळ्या देवा, कुणीही सांगितलं नाही एकमेकाला मारा. सगळ्यांनी अहिंसा सांगितली, शांतता सांगितली. सगळ्या माणसांनी एकमेकासाठी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलेच विचार असावेत असंच सांगितलेले. आपण माणसाने त्याच्यामध्ये बिघाड घडवत आणलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे सण वार आपण जे साजरे करतो ते माणूस धर्म टिकावा, माणसाची जात टिकावी, मनुष्य टिकावा, याच्यासाठी काही संस्कार असणं गरजेचं आहे, काही नियम असणं गरजेचं आहे. म्हणून भारत देश हा हजारो वर्ष पुराणा आहे आणि त्याच्यामध्ये काही नियम सांगितले गेले. ते काही चुकीचे होते, काही बरोबर होते. चुकीचे सोडून द्यायचं आपण, पण चांगले जे गोष्टी लिहून ठेवल्या, ज्यांनी वेद लिहिले. वेद म्हणजे 4 वेद आहेत. या 4 वेदामध्ये प्रत्येक वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एका वेदामध्ये तुम्ही जमीन कशी करायची इथपासून त्याच्यात कुठली कुठली साधनं बनवायची, कुळव कसा बनवायचा, ती पण कशी बनवायची, बरोबर आहे, याच्यापासून ते विमान कसं बनवायचं इथपर्यंत माहिती दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय धर्माचा संबंध आला मला सांगा ना? माणसानं चांगलं वागावं असं शिकवलेलं आहे, त्यात काय कशाचा धर्माचा संबंध आला? त्याच्यामध्ये कुठली जात धर्म त्यावेळेला नव्हतेच ना. हे आपण आत्ता झाले. मुस्लिम धर्म आत्ताच आहे, 1200-1300 वर्षातला. मुस्लिम वर्ष काही जुना, मुस्लिम धर्म जुना नाही. आणि आपण जे आता 2022 म्हणतो ते ख्रिश्चन धर्मच 2022 वर्षाचा आहे, बरोबर आहे. येशू ख्रिस्त त्याची तारीख आपण ही मोजत आहोत. आणि त्याच्यामुळं हा जो धर्म आहे हा जुना आहे. याच्यामध्ये अनेक लोक मध्ये घुसले, वाईट गोष्टी आणल्या त्यांनी, ह्या सगळ्या मान्य आहे आपल्याला. पण त्याच्यातून सुधारण्यासाठी बी साधू संतांनी आणि हे जे आपले नेते आहेत, राष्ट्रीय नेते, या लोकांनी प्रयत्न केला. आणि म्हणून आपण त्यांची आठवण करायला पाहिजे. हे आपले खरे गुरु आहेत. हे जर नसते लोक तर आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काय फरक आहे? माणसात आणि जनावरात आपल्याला जर संस्कृती नसेल तर माणसात आणि जनावरात काय फरक आहे? आणि म्हणून माणसाला माणूस ठेवण्यासाठी ज्या चांगल्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, माणूस म्हणून मोठं होण्यासाठी, जात धर्म नाही तर माणूस म्हणून मोठं होण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांची आठवण करण्याचा हा दिवस आहे, जो काल होता. आता काल माझं व्याख्यान हे लॉ कॉलेजमध्ये होतं, म्हणून मला काल येता आलं नाही. म्हणून मी सांगितलं की मला आज काही जमणार नाही, हडपसरच्या लॉ कॉलेजमध्ये व्याख्यान आहे आणि त्यामुळे मी काल आलो नाही. पण काल हा दिवस होता. आपण वेगवेगळे सण साजरे करतो, प्रत्येक वेळेला वेगळा सण असतो आणि त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टीला महत्त्व असतं, ती आपण साजरे करतो. तसं गुरुचं महत्त्व, गुरुची आठवण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या पूर्वीच्या केली पाहिजे, की ज्यानं आपल्याला चांगलं ज्ञान दिलं, चांगले विचार दिले, चांगल्या गोष्टी सांगितल्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये साधू संत लोक चांगल्या गोष्टी सांगायचे, गावगाव फिरायचे, भजनं करायचे, कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, गाडगे महाराज जायचे, संध्याकाळी रात्रभर लोकांच्या डोक्यामध्ये जे वाईट विचार आहेत ते घालवायचे, ते स्वच्छ करायचे आणि दिवसा गाव झाडून स्वच्छ करायचे. म्हणजे ही कामं जी आहेत
वाईट विचार स्वच्छ करणं म्हणजे आपलंच काम आहे ते. वाईट विचाराचे लोक नष्ट झाले पाहिजेत, हे काम गाडगे महाराज करत होते. संत तुकारामाचा एक अभंग आहे याच्याबद्दल. ते म्हणतात की त्यावेळेला गुरुचं काम हे साधू संत करत होते. काय सांगावे त्या संताचे उपकार, निरंतर मज जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुलेच्या चित्ती, तैसे मजे येते सांभाळीती. याचा अर्थ काय आहे की तुकाराम महाराज असं म्हणतात की जे लोक ज्या लोकांच्या विचारामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, जे गुरु आहेत ते आपल्याला चांगले विचार शिकवतात, त्या गुरुची धन्यता ते मानतात. ही गुरुनी काय केलं, करुणी सायास शिकविती, प्रयत्न करून शिकवतात, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. सहज बोलणे हितोपदेश, सहज जरी बोलले तरी त्यातून उपदेश करतात की तुम्ही कसं वागलं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. निर्व्यसनी समाज होणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याचा विचार तुमच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. निर्व्यसनी जर आपलं घर असेल तर त्या घरामध्ये सोबत यायला वेळ लागत नाही. तुम्ही जर आजारी असाल, तुम्ही जर व्यसनी असाल तर लवकर आजारी पडता. त्या घराची अर्थव्यवस्था कोलमडते, त्या घरामध्ये ती बाई विधवा होऊ शकते, त्या मुलांना आईबाप राहू शकत नाहीत. ही वाईट परिस्थिती जी आहे, कमीत कमी 10-15 वर्ष माणूस लवकर मरतो व्यसनानं. आणि म्हणून व्यसन घरामध्ये नसलं पाहिजे. व्यसन अत्यंत वाईट आहे. डॉक्टर आंबेडकर हे राहिले परदेशामध्ये पण दारूला कधी हात लावला नाही, हे मूळ लक्षात ठेवा. 1 कपभर दूध आणि 4 बिस्किटं, कारण त्यांना जी स्कॉलरशिप मिळत होती त्यातले पैसे परत पाठवायचे ते बायकोसाठी, कारण पैसे पुरत नव्हते इथं. आणि मग त्याच्यासाठी त्यांना जे खाण्यापिण्याचं आहे त्याच्यामध्ये ती कटोती करायची. 2दा जेवण्याऐवजी 1दा जेवायचं, आठवड्यातून 1 दिवस जेवायचंच नाही. फक्त 1 कपभर दूध आणि 4च बिस्किटावर 18 तास 22 तास अभ्यास करायचा. 6 वर्षाचा अभ्यास 3 वर्षात पूर्ण केला. हे जे आदर्श आहेत, मग हे कशासाठी आहेत हे आपण सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना. कारण लक्षात ठेवा की खरी गुरु पहिली आई असते. आता तुम्ही इथं महिला आहेत, आई पहिली गुरु आई असते, कारण पहिल्यांदा आई शिकवते की बोलायला आपल्याला. नाना, आबा, काका, दादा ही आई शिकवत असते, दुसरं कोण नाही शिकवत. लहान असतं 1 वर्षाचं त्यावेळेला ती सुरुवात करते त्याला शिकवायला. आईचं किती महत्त्व आणि एका वाक्याला किती महत्त्व आहे ते मी सांगतो. एक लहान मुलगा होता, त्याची आई त्याला आंघोळ घालायची. आंघोळ घालताना त्याच्या पायाचे तळवे चकचकीत झाले. अगोदर असतातच लहान मुलाचे, पण अजून आंघोळ घातल्यावर स्वच्छ दिसायला लागले. त्याला खाली टेकवायला लागलं की ते मूल म्हणलं, आई मला खाली टेकू नकोस, पायाला धूळ लागेल. आई म्हणली, बाळ पायाला धूळ लागू दे पण अंतःकरण मलिन होऊ देऊ नकोस. बल सागर भारत हो, विश्वात शोभोनी राहो, करी कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असं म्हणणारे तो मुलगा साने गुरुजी झाला. तो छोटा मुलगा कोण होता खाली ठेवू नको म्हणलेला? साने गुरुजी. एवढा मोठा तो मुलगा झाला की तो साने गुरुजी भविष्य काळामध्ये झाला, ज्यानं अशा प्रकारच्या प्रार्थना म्हणल्या. बरोबर आहे. म्हणून आपण आईचं एक वाक्य जसं लक्षात ठेवा की समुद्र किनाऱ्यावरती शिंपले पडलेले असतात. एका विशिष्ट नक्षत्राच्या दिवशी त्याचं तोंड उघडतं आणि पावसाचे थेंब येतात. एक पावसाचा थेंब त्या शिंपल्यामध्ये जातो आणि त्याचं तोंड बंद होतं, त्याचाच मोती होतो. तुम्ही जे आता मोती वापरताय का, ते मोती ओरिजिनल जर असेल तर तो अशा प्रकारे तयार होतो. म्हणजे कुठल्याही बाकीच्या पावसाच्या थेंबाचे मोती तयार होत नाहीत. म्हणजे योग्य वेळी योग्य जर विचार आपण आपल्या मुलाला दिले तर तो किती मोठा होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामधून आले, ज्या विचारामधून आले, ज्या स्थानामधून आले, ते तिथपर्यंत का पोचले तर त्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन झालं. त्यांच्या मागे तशा प्रकारचे विचार. त्यांचे वडील काही झालं तर त्यांना पुस्तक आणून द्यायचे, पेन आणून द्यायचे. तो लिहितोय, चांगलं करतोय तर 1 रुपया मिळाला तरी लगेच त्याच्यामधले 4 आणि त्याच्यावरती खर्च करायचे. त्याला सांगायचे वाच ही पुस्तक, त्याला पुस्तक आणून द्यायचे, ते वाचायचे आणि त्याच्यामधून त्यांच्या ज्ञानाची प्रगल्भता वाढत गेली. त्यांना समाज कळला, देश कळला, बाहेरच्या देशात गेले, तिथं शिकले आणि तिथून भारतामध्ये आल्यानंतर दलितांचा कैवारी म्हणून उभा राहिले. हे फक्त हे अभ्यासामुळं झालं, हे विचारामुळं झालं, चांगल्या मार्गदर्शनामुळं झालं. आणि हे चांगलं मार्गदर्शन कोण करतो तर गुरु करत असतो. आणि म्हणून पहिली गुरु आई आहे घरामधली. म्हणून तुम्ही भांडायचं नाही नवरा बायकोनं लेकराचे देखत, लक्षात ठेवा. त्याच्यावरती वाईट परिणाम होतात. एका शाळेमध्ये आमच्याकडं एका मुलानं हातावरती ब्लेड मारून घेतल्या. म्हणून मला ते मुख्याध्यापकांनी सांगितले की आपल्या शाळेमधल्या एका मुलानं ब्लेड हातावरती मारून घेतल्यात. पत्ती अशी थोडी खोल गेली असली, ही नस कटली तर मरणार तो. त्याला वेळेत जर उपचार मिळाले नाही, ऑपरेशन करावं लागणार, नस जोडायचं. तर त्यानं त्या 20-25 ब्लेड मारलेल्या होत्या.
म्हणून त्या मुलाला बोलावून घेतलं, पण तो काही सांगतच नव्हता. म्हणून त्याच्या आईबापाला बोलवा म्हणलं. आईबापाला बोलवायला सांगितल्यानंतर त्याची आजी आली म्हातारी, आणि त्या म्हातारीनं सांगितलं काय करावं बाबा. म्हणली ह्याचे आईबाप एकत्र नांदत नाही, रोज भांडतात एकत्र आले की. आणि हे पोरगा मग आई नाही जवळ, बापही नाही, आणि मग हा कधीतरी विक्षिप्त होतो दुसऱ्याचे आईबाप बघितले की, आणि हातावरती त्यानं ब्लेड मारून घेते. म्हणजे आपल्या विचाराचा नकळत परिणाम हा मुलाबाळावरती होत असतो. मुलं नसताना हाणामारी करा, काही फरक पडत नाही. मुलं आल्यानंतर लगेच बाहेरचा पाहुणा आल्यावर कसं आपण घरात सामसूम करतो, ओके सगळं आहे की नाही, तशा पद्धतीनं मुलं आल्यानंतर या मुलांच्या पुढं आपण चांगलंच वागलं पाहिजे. आपण शिवीगाळी नाहीच दिली पाहिजे. बापाची शिवी पक्की येते की नाही पोराला, काही सांगायची गरज लागत नाही. त्याचं कारण असं आहे की रोज त्याच्या कानावरती ते पडतं, आणि म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. एक छोटा मुलगा होता, त्याचे वडील वकील होते, आणि ते वकील त्या काळामध्ये तांगे होते. त्यांना न्यायला तांगा यायचा रोज कोर्टामध्ये जायला. मग ते लहान मुलगा काय करायचा, खिडकीत उभा राहायचा तांगा आला की, आणि तिकडून तांगा येताना तो बघायचा. तिकडून तांगा यायचा, तो घोडा, त्याची चाल, त्याच्या अंगावर बांधलेली आभूषणं, त्याचा वाजणारा छनछन आवाज, तो घोडा चालवणारा जो होता तो एकदम रुबाबदार होता. त्याचा फेटा वगैरे, हातामध्ये लगाम, एकदम भारी असं तडक 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 करत आला की त्या पोरला अतिशय मजा वाटायची, आनंद वाटायचा. आणि तो तांगा निघून गेला, पळत आला, आईच्या गळ्याला मिठी मारली, आणि आईला म्हणलं आई आई मला तांगावाला व्हायचे. आई म्हणली तांगेवाला हो, पण श्रीकृष्णासारखा, ज्याने अख्खं युद्ध चालू आहे, मरण आहे समोर, आता कधी मरतोय कोण माहित नाही, हातात तलवारी सगळ्याच्या. त्या काळामध्ये धनुष्यबाण होती, आणि समोरासमोर उभा आहेत. आणि तिथं अर्जुन म्हणला की मी काय मारणार नाही बाबा, माझे सगळे नातेवाईकच दिसतात पुढे, ह्यांना कशाला मारायचं. मग श्रीकृष्णानं आखी गीता त्याला सांगितली. 700 श्लोक होते, आपण आता त्याचे 18 अध्याय केले, ते व्यासानीच केले, म्हणून व्यास पौर्णिमा आहे. वेद व्यासानीच लिहिले, महाभारत व्यासानीच लिहिलं, 18 पुराण व्यासानं लिहून काढले, जे गीता आहे ती व्यासानं लिहून काढली. त्याच्यानंतर जे भागवत ग्रंथ आहे मोठा, तोही त्यांनी लिहून काढला. म्हणजे त्यांनी हे सगळं पूर्वीपासून आलेलं ज्ञान लिहून फक्त ठेवलं, इतके ते हुशार होते. आणि म्हणून ते ज्या दिवशी जन्मले त्यांचा जन्मदिवस आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून करतो. आणि म्हणून मग आई जे म्हणले की तुला व्हायचंय ना तर श्रीकृष्णासारखा हो, की अक्क साक्षात मरण असताना ज्ञान दिलं त्यांनी. एवढी सोपी गोष्ट नाही की आपलं मरण दिसत असताना कोणी काय ऐकायच्या तरीत असतो का, पण त्यांनी ते ऐकलं आणि त्याची ती राबवणूक केली, आणि सगळ्या जगाचा उद्धार करण्यासारखं ज्ञान त्याच्यामध्ये हे दिलेलं आपल्याला दिसतं. आणि मग तो जो मुलगा आहे, तो छोटा की ज्याला आई असं म्हणली, तो मुलगा अत्यंत खोडकर होता. उठा, जागे व्हा, आणि देहपूर्ती होईपर्यंत चालत राहा, असा तरुणांना संदेश दिला. ज्या वेळेला परदेशामध्ये गेले, सर्वधर्म परिषद होती, बंधू आणि भगिनीनो असा संदेश दिला जगातल्या सगळ्या लोकांना. त्याच्या आधी सभ्य स्त्री पुरुष हो असं म्हणायची सगळी लोक. काय प्रथा होती, सभ्य स्त्री पुरुष हो, पुढे बसलेले लोक तुम्ही सभ्य आहात, स्त्री आहेत आणि पुरुष आहेत असं म्हणायचे. त्यांनी सांगितलं बंधू भगिनी, तुम्ही माझे बंधू आहेत आणि भगिनी आहेत, म्हणजे जग जवळ आलं. बंधू भगिनी म्हणजे एक घर झालं. हा संदेश त्यांनी त्यावेळेला 100 वर्षापूर्वी तो त्यांनी तिथं दिला, आणि सगळ्या जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा खोडकर नरेंद्र नावाचा मुलगा, योद्धा संन्यासी, हा स्वामी विवेकानंद झाला. म्हणजे आईचं एक वाक्य स्वामी विवेकानंद बनवू शकतं. आईचं एक वाक्य जे आहे ते माणूस किती मोठा बनवू शकतं. आपल्याला माहीत असेल की शिवछत्रपती महाराज आहेत, अनेक स्त्रिया यायच्या, आणि त्यावेळेला त्या येऊन जिजामातेला सांगायचे की आमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, माझ्या देखत माझी भाऊजाई उचलून नेली, तिच्यावर अन्याय केला, आम्ही नदीला गेला तर सुरक्षित नाही धुणं धुवायला, पाणी आणायला, आमच्यावरती अन्याय होतो, असं स्त्रिया सांगायच्या. त्यावेळेला त्या उठून गेल्या की शिवाजी महाराज छोटेसेच होते, ते उठायचे ना आईकडे जायचे ना आईला म्हणायचे माते, हा स्त्रियावरचा अन्याय अत्याचार कोणी दूर करू शकत नाही का. माता काय म्हणायची, करू शकते, पण ते तूच करू शकतोस. रामायण महाभारत वीरांच्या सुरांच्या कथा सांगून त्यांना तयार केलं. आणि ज्यावेळेला रांजेच्या पाटलाने एका स्त्रीवरती अन्याय अत्याचार केला, तिचा खून केला, त्यावेळेला त्यांना पकडून आणून त्याचे हातपाय तोडायची शिक्षा दिली. यांचं वय फक्त 14 वर्ष होतं. त्या वयामध्ये मुलगा तयार झाला. कशामुळे झाला, आईमुळे झाला. म्हणजे आई केवढी मोठी गुरु आहे हे लक्षात ठेवा, की जी तिनं जर ठरवलं की माझ्या मुलाला म्हणजे हे बनवायचं, ती बनवू शकते. तेवढी ताकद, हिंमत, प्रयत्न तुमच्यामध्ये असतात, पण तुम्ही ते व्यक्त केले पाहिजेत.
आपण ते सांगितले पाहिजेत. आपल्याला नांगरे पाटील माहीत आहेत. नांगरे पाटील SP होते, आता मुंबईला ॲडिशनल SP आहेत, ॲडिशनल CP आहेत. त्यांचे वडील अडाणी शेतकरी, 15 पैशाचं पत्र असायचं पूर्वीच्या काळामध्ये, आणि ते शाळेत शिकायला असताना ते त्याला पत्र पाठवायचे कॉलेजला असताना की मला तुला लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं बघायचं. एक वाक्य प्रत्येक पत्रात, एकच वाक्य शेवटी असायचं. हा मुलगा BA मराठी माध्यमाला, आता कसा मी होऊ असं याला वाटायचं. पण दरवेळेला पत्र आलं की त्याच्यामध्ये मला तुला लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं बघायचं, हे प्रत्येक पत्रामध्ये शेवटचं वाक्य. पूर्वीच्या काळामध्ये काही दुसरं कम्युनिकेशन नव्हतं, आता फोन आहेत वगैरे. पूर्वी फक्त पत्र पाठवावं लागायचं आणि ते 10-15 दिवसाला, महिन्याला ते पत्र यायचं वडिलाचं कसं चाललंय काय हे विचारायला, आणि त्यावेळेला ते वाक्य तो सारखा वाचायचा. आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे, आणि अधिकारी झाला. पुढाऱ्याचा तरी 5 वर्षानं दिवा जातो. आता मोदींनी सगळ्याचे दिवेच काढून घेतले, तो तर पुढचा भाग आहे. पण अधिकाऱ्याचे दिवे आहेत, लक्षात ठेवा, अधिकाऱ्यांचे दिवे आहेत. आणि त्यांचं स्वप्न साकार केलं या मुलाने. म्हणजे त्याचे खरे गुरु कोण झाले? वडील. ज्ञानेश्वराचे गुरु होते ते थोरला भाऊ होता. म्हणजे कोण गुरु असतो असं नाही, कुणीही असू शकतो. दत्त महाराजांनी एवढे 18-24 गुरु करून घेतले. कशासाठी घेतले? गाढव सुद्धा गुरु केला. गाढव हे उकिरड्यावर राहील, पण पाणी पिताना स्वच्छ असलं तरच पिईल, नाही तर गाढव पाणी पितच नाही. आणि किती लॉयल आहे, मालकाच्या दाराशिवाय जातच नाही. गाढव बांधलेली कधी बघितली का तुम्ही? घोडा तरी बांधतील, गाढव कधी बांधलेलं बघितलं का? कधीही बांधलेलं बघितलं नाही. कुत्र्याला गुरु केला लोकांनी. का केला? तो किती प्रामाणिक आहे. ज्याचं खातो त्याच्या दारामध्ये राहतो, त्याच्यावर काही संकट आलं तर तो भुंकतो, त्याच्या घरी कुणी येणार असेल तर तो जागा करतो. शेजाऱ्याच्या तिकडं लांब आलं तर त्यालाही भुंकेल, जागा करेल. पण मालकासाठी किती प्रामाणिक आहे तो. आपल्यामध्ये या प्राण्यातले गुण आहेत का बघा? आपण माणूस आहोत, आपल्याला या प्राण्यामधले गुण आहेत का? आपल्याकडे सुद्धा एवढे गुण असत नाहीत. आणि म्हणून आपल्याला हे गुण घेता यावेत, ह्या चांगल्या गोष्टी घेता याव्यात, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत असेल की एक मुलगा 6वीला होता आणि तो इथं पुण्यामध्येच शिकत होता. मित्राचं लग्न होतं, मित्राच्या लग्नामध्ये गेला. लग्नामध्ये गेल्यानंतर तिथून त्याला हाकलून लावलं, क्षुद्राच्या कार्ट्या तू कशाला लग्नाला आला इथं, म्हणून त्याला हाकलून दिलं. तो वडिलाकडे गेला पहिल्यांदा. वडिलांना म्हणाला की अहो क्षुद्र काय असतं, कारण 6वीला पोरगा, त्याला काय कळतं क्षुद्राने काय. त्याला विचारलं, त्यावेळी वडील म्हणले अरे बाबा तुझं खेळायचं वय आहे, तुझं शिकायचं वय आहे, तू कशाला ह्या भानगडीत पडतो असल्या जाती धर्माच्या ह्याच्या त्याच्या, तुझा आपला शिक खेळ. त्याला पाठवून दिलं. पण याला काही दम निघला नाही. याला अस्वस्थ झाला आणि लहुजी वस्तादांकडे घ्या. लहुजी वस्तादांना विचारलं की काय हो हे क्षुद्र? तर ते म्हणले बघे क्षुद्र, अतिशूद्र, स्त्री हे आपल्या समाजाला लागलेले कलंक आहेत. तर तू यांच्यासाठी काम करशील का? स्त्री, क्षुद्र आणि अतिशूद्रासाठी. पोरगा 6वीचा, लक्षात ठेवा. गुरु त्याला काय सांगतोय की यांच्यासाठी काम करशील का? तू कर, आणि ह्यांच्यावरती जो अन्याय होत आहे तो दूर कर. ते म्हणला करणार, आणि त्यांनी काम करायला सुरुवात केलं. म्हणून 1848 साली बिड्याच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली. एवढं अवघड होतं की शिक्षक मिळत नव्हते. स्वतः सावित्रीबाईला त्यांनी जमिनीवर शिकवलं, वकड काढून आंब्याची फांदीचा तुकडा काढायचा एक, आणि त्याचाच पेन, आणि जमिनीवरती जरा माती नीट करायची, बकड त्याच्यावर शिकवलं. पहिली हेडमास्तर त्या झाल्या. जाताना लोकांनी किती त्रास दिला. शेण फेकायचं त्यांच्या अंगावर, केर कचरा टाकायचा मुद्दाम शाळेत जाताना, खरकटं पाणी असतं ते फेकून द्यायचं आणि पळून जायचं आतमध्ये, असं गल्लीतून चालल्यावर वरून फेकायचं, इतका त्रास दिला. पण त्यांच्या संरक्षणाचं काम सुद्धा लहुजी वस्तादांनी केलं, लक्षात ठेवा. त्यांचं संरक्षण पैलवान पाठवायचे तिथं. ज्यांच्या घरातून असं खरकटं पाणी आलंय त्यांच्या घरावर रात्री दगड फेकायचे पैलवान जाऊन. मग दुसऱ्या दिवशी ती काही लोक नादाला लागायची नाही, नको म्हणायची, हे पैलवान येतात आणि दगड टाकतात. एवढंच नाही तर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती चालू केली, गणपती उत्सव चालू केला, ह्याला सुद्धा लोकांनी विरोध केला. तर तिथं संरक्षणासाठी लहुजी वस्तादांचे पैलवान जायचे आणि ते तिथं उभा राहायचे. म्हणजे आपल्या भारत स्वतंत्र होण्यासाठी जी लोकांची परंपरा सुरुवातीचे लोक होते त्यांच्यात हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती की ज्यांच्यामुळं ही स्वातंत्र्याची चळवळ पुढं चालू झाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही सर्व समाजातली जी लोक आहेत ही सगळी बहुजन समाजामधली आहेत, हे लक्षात घ्या. मॅक्झिमम लोक जे आहेत ती बहुजन समाजामधली आहेत, उच्च समाजामधली आहेत. पण त्यावेळेला हे उच्च समाजातले नीच समाजातले असे एकमेकाला मानत नव्हते. आता हे आपल्या इलेक्शनमुळं अजून वाढलं, लक्षात घ्या. इलेक्शनमुळं हे प्रकार वाढलेले आहेत.
आपण व्यक्ती चांगला बघणं गरजेचं आहे, तर आपला भारत देश चांगला टिकेल. हे संविधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चांगली व्यक्ती बघा, भ्रष्टाचार नसलेली बघा. जातीचा असला, भ्रष्टाचारी असला, आपल्याकडे लक्ष देत नसला, काय करायचंय? माणूस हीच जात आहे आपली. आपण एकमेकाला बघितलं पाहिजे. या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून महात्मा फुले तयार झाले ते गुरुच्या एका वाक्यावरून. हेही आपण लक्षात घ्या. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. दुसरा एक छोटा मुलगा होता, तोही 12 वर्षाचा होता आणि त्यांचे वडील हे मिलिटरीमधून रिटायर झाले आणि एका धरणावरती मुकदम म्हणून काम करत होते. सातारा जिल्ह्यामधली ही घटना. आणि मग ही छोटी छोटी मुलं होती, 3-4 भावंड. यांनी ठरवलं की वडिलाला भेटायला जायचं. तार पाठवली. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की तार पाठवली, लग्नाला पाठवली तर बारशाला मिळायची. वेळेत ताराच मिळत नव्हत्या. ह्यांची तार त्याप्रमाणे मिळालीच नाही. तिथं ही पोरं उतरली रेल्वे स्टेशनवरती. ते रेल्वे स्टेशन हे गावापासून लांब होतं, 2-3 किलोमीटरवरती. आणि या 2-3 किलोमीटरवरती असल्यामुळं तिथं पूर्वीच्या काळामध्ये लांडगे वगैरे असायचे, जंगल असायचं. आणि बारकी बारकीच पोरं उतरली. तो तिकीट मास्टर जो आहे तो उठला आणि त्यानं बघितलं ही चुकून पोरं उतरली काय की, म्हणून तो पटकन गेला आणि त्यांना विचारलं कुठल्या स्टेशनला उतरायचंय. त्यांनी नाव बरोबर सांगितलं, तिकीटही दाखवलं. रेल्वे निघून गेली. आता ती पोरं तिथंच राहिली आणि गाडी तर आलेली नाही. कुठं जायचं हे गावाचं नाव ह्या पोरांनी फक्त माहिती होतं. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कोण आहेत? त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही महार आहोत. असं म्हणलं की एकही बैलगाडीवाला यायला तयार नाही. बैलगाडीवाला म्हणला मी नाही आम्ही नेणार. पण तिकीट मास्टरला पंचायत पडली की ह्या पोराली बारक्या बारक्या कुठं ठेवायचं. आणि म्हणून त्यांनी बळजबरीने एक बैलगाडीवाला तयार केला. बैलगाडीवाला मी काय म्हणला बैलगाडीत बसणार नाही, माझी गाडी धुवून द्यावं लागेल तिथे गेल्यावर. ती बारकी पोर होती. ठीक आहे म्हणले आम्ही धुवून देतो बाबा तुम्हाला गाडी. आणि बैलगाडी निघाली. निघाल्यानंतर हा मागं चालायचा, पुढं चालायचा. बैलगाडी आपली रस्त्यानं चालतच होती. दिवस मावळायच्या वेळेला एक नदी आली बारकी आणि त्या नदीमध्ये वेगवेगळे डोह होते असे. आणि गाडीवाल्यानं गाडी उभा केली. म्हणले बारक्या पोरांना म्हणले पोरांना उतरा आता, इथं जेवून घ्या, अंधार पडेल पुढं आपल्याला पाणी मिळायचं नाही. म्हणून ती पोरं उतरली खाली, भाकरी सोडल्या, थोडीशी खाल्ली. त्यातला जो छोटा मुलगा होता 12 वर्षाचा त्याला जरा ठसका लागल्यासारखं वाटलं म्हणून तो उठला आणि डोहाकडे गेला. तर डोहाला नावं होती. ब्राह्मणाचा डोह, मराठ्याचा डोह, मांगाचा डोह, महाराचा डोह, चांबाराचा डोह अशी नावं होती. त्यातला डोह ह्याच्या जातीप्रमाणे याला सांगितला. हा त्यावेळेला तिथं गेला. त्यावेळेला ह्यानं बघितलं की म्हशी बसून बसून गाळच आहे, त्यात पाणीच नाही. म्हणून वरच्या डोहाकडे गेला. वर एक म्हातारा होता. त्याने विचारलं कोण आहेत? म्हणलं मी असा असा जातीचा आहे. ते म्हणजे त्या डोहामध्ये पाणी प्यावं लागेल. ही या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. ज्याच्या जातीची लोक हे त्यात पाणी पितात. त्यावेळेला लहान मुलं इकडं तिकडं बघायला लागलं. 12 वर्षाच्या मुलाला काय कळतंय. त्यावेळेला त्या डोहामध्ये एका बाजूला कुत्रा पाणी पित होता आणि इकडल्या बाजूला मांजर पाणी पित होतं. मग त्याला प्रश्न पडला वयाच्या 12व्या वर्षी की ज्या ठिकाणी कुत्री आणि मांजरं पाणी पितात त्या ठिकाणी माणूस पाणी पिऊ शकत नाही. नेमका अस्पृश्य म्हणजे काय? तिथपासून ते 14 तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत या माणसाने पाण्यासाठी लढा दिला. ते बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे प्रेरणा ही कुठून मिळू शकते? माणसाला त्याच्या कामातून मिळू शकते. त्यानं काम चांगलं करण्याची प्रेरणा त्याला मिळू शकते. आणि म्हणून ही जी गुरु परंपरा आहे ही आपल्याला कुणीही गुरु असू शकतो. कुणीही जो आपल्याला चांगली गोष्ट सांगेल तो आपल्या मुलानं जरी सांगितली. आता अलीकडच्या काळामध्ये कशी प्रथा आहे की आपल्यापेक्षा जो छोटा असेल किंवा खालच्या ग्रेडवर असेल त्यानं किती चांगलं सांगू द्या, वरचा साहेब काही ऐकायला तयारच होत नाही. बरोबर आहे. पण तसं नसतं. आता तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेला तर जिथं बाळंतपणाचं काम चालतं तिथं डॉक्टरपेक्षा ती दाई हुशार असते. ती डॉक्टरला सांगते डॉक्टर थांबा, ऑपरेशन करायचं नाही. ही जी नॅचरल बाळंतपण होणार आहे हिचं हे तिला कळतं, कारण तिला अनुभव आहे. अनुभव किती महत्वाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात नका दंत कथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येते व्हावा शिष्टाचार, न बोलणे चार आम्हा पुढे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काय काम. अरे राजहंसापुढं जर दुधात पाणी मिसळून दिलं तर तो फक्त दूध पितो, पाणी तसंच ठेवतो, ओळखतो तो. त्याच्यामध्ये ती कला आहे. आणि म्हणून चांगलं वाईट ओळखण्याची क्षमता ही फक्त अनुभववाल्याकडे असते. आणि म्हणून अनुभव येते व्हावा शिष्टाचार असं तुकारामांनी सांगितलं. अनुभवाला एवढं महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्यापेक्षा 4 पावसाळे ज्याने जास्तीचं काम केलेलं आहे तो सुद्धा आपला गुरु असतो.
तो आपल्याला शॉर्टकट सांगू शकतो, चांगलं काम सांगू शकतो. आणि म्हणून आपण ही गुरु परंपरा पाळत असतो. समाजामध्ये प्रत्येक माणूस, इंग्रज आला होता भारतामध्ये, म्हणजे आपल्याकडे नुकताच इंग्रजाची सत्ता सुरू झाली आणि 1832 साली एक लॉर्ड मॅकॉले नावाचा माणूस पाठवला. आपल्याकडे आता फौजदारी कायदे आहेत. महात्मा गांधीला आपण राष्ट्रपिता म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये फादर ऑफ नेशन म्हणतात. तर ज्यानं कायदे बनवले हे त्याला फादर ऑफ लॉ असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यानं कायदा केला की मर्डर केला की 302 कलम म्हणतो की नाही आपण, फसवा फसवी असली की 420 कलम, महिलावरती अन्याय झाला की 376 कलम. ही जी कलम आहेत, अशी ही जी कलम आहेत ही ज्यानं तयार केली, अत्यंत हुशार शिक्षण तज्ज्ञ होता, तो भारतात आला आणि सगळा भारत फिरला. इंग्लंडमध्ये गेला, तिथली लोकसभा, हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये त्याला भाषण करायला सांगितलं. त्यावेळेला त्यानं सांगितलं की मी भारतामध्ये पूर्ण भूभाडवा भारत फिरलो, भारतामध्ये मला एकही भिकारी दिसला नाही. हे त्याचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. 1832 एकही भिकारी दिसला नाही. तिथले जे लोक आहेत ते अत्यंत प्रामाणिक आहेत, एकमेकाचा मान सन्मान ठेवतात आणि जे शिकतायत ते गुरुकुळच्या शाळेमध्ये जात आहेत. गुरुजी पैसे घेत नाही. पूर्वीच्या काळामध्ये राजा जरी असला तरी लक्षात घ्या, श्रीकृष्ण संदीपनीच्या तिथं गेले, फी रुपया नव्हती. राजा जरी असला तरी सुदामा बी तिथंच होता, भिकाऱ्याचा पोरगा गरीबाचा, आणि राजाचा पोरगा बी एकाच ठिकाणी शिकत होता. आणि गुरुजी पैसे घेत नव्हते. प्रत्येक पोरगा जायचा, माधवगिरी मागायचा जवळच्या गावामध्ये, तिथून काय दसम्याचे काय आणायचा, स्वयंपाक बनवायचे, पोरं लाकडं रानातून आणायचे आणि गुरुजी त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचे. हे राजाच्या पोरला बी तेच होतं आणि गरीबाच्या पोरलाही तेच होतं. म्हणून चांगलं शिक्षण होतं, कारण स्वार्थ काहीच नव्हता. आता आपल्याला जर मोठा क्लास लावायचा म्हणजे ती म्हणतो 2 लाख 1 लाख, बरोबर आहे. हा प्रकार सुरू झाला. मग ज्ञान किती मिळतं त्याचं काहीच नाही. म्हणजे आत्ताची शिक्षण पद्धती कशी आहे, एक गुरुजी होते एकदम भारी, आणि एका सावकारला वाटलं की आपल्या पोराला एकदम भारी बनवायचा. मग त्याला त्याच्याकडे पाठवलं आणि 1 वर्षभर त्याच्याकडे ठेवायचं असं ठरलं. 1 वर्षभर त्याने तो पोरगा गेला, रोज त्याला म्हशीकडे पाठवायचा. त्या सावकारच्या पोरला ती गुरु काय करायचा, रोज म्हशीकडे पाठवायचा. आता पहिला दिवस झाला, दुसरा झाला, महिना बी झाला, 10 महिने झाले, 12 महिने झाले, त्याला काही शिकवलं नाही, रोजच म्हशीकडं. आणि ह्याला तर भारी बनवायचं, आता कसं काय. आणि त्याला घेऊन बी चालला घराकडं. आता घराकडे बी नेलाय. मग ती पोरगाच म्हणला, गुरुजी आता 1 किलोमीटरच गाव राहिलं, मला वर्षभर तुम्ही फक्त म्हशी सांभाळायला लावल्या, मला काही शिकवलंच नाही, आता मी काय सांगू बाबाला. ते म्हणले काही सांगू नको, मी सांगतो ते फक्त सांगायचं. मी काही विचारला प्रश्न की तू फक्त 12 म्हणायचं. गेले घरी. मग परीक्षा, वडिलांच्या देखत सावकारच्या देखत पुढं पोरला बसवलं. गुरु म्हणले 12 एक, पोरगा म्हणला 12. 6 दोन्ही 12, 4 त्रिक 12, बरोबर आहे. 24 निम्म 12. सावकार म्हणले बास बास बास, गुरुजी एकदम भारी पोरगा झाला माझा. अशी आताची पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपला पोरगा फक्त पोपट होण्यात मतलब नाही, त्याला ज्ञान काय आहे, त्याला तुम्ही चांगले विचार काय दिलेले आहेत, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारची तुमची घराण्याची परंपरा समजून सांगितलेली आहे का, तुमच्या इच्छा आकांक्षा सांगितलेल्या आहेत काय. मला वाटतं बाबा तू असा बनावास, हे लक्षात ठेवा. असं कधी सांगितलंय का? कधी आपण त्याला जवळ बसून 2 वाक्य आपण बोललोय का? नुसतं मास्तर आईबाप काय करतात, 90% मार्क पडली पाहिजे, तुला 95% मार्क पडली पाहिजे. अरे तुमची मार्कशीट बघा ना, आपली मार्कशीट बघा. ज्या वेळेला मी माझ्या पोराला म्हणेल 90% 10वीला, त्यावेळेला माझी 10वीची मार्कशीट काढून मी बघितली पाहिजे, मला किती आहेत. आत्ताच्या पोराला नक्की आपल्यापेक्षा जास्त आहे, तरी आपलं समाधानच होत नाही, बरोबर आहे. माणसाच्या बुद्धीमध्ये 12 कप्पे असतात. कुणाचा 1 कप्पा कमी चालतो, कुणाचा 1 जास्त चालतो. कुणी गणितात हुशार असतो, कुणी गणिताला कमी असतो, एकाला दुसरं चांगलं येतं, काही जणाला दुसरं व्यवहार ज्ञान चांगलं येतं. अशी उदाहरणं आहेत. आता एक तुम्हाला खरं उदाहरण सांगतो, केरळमधलं खरं घडलेलं उदाहरण आहे. केरळमध्ये 3 मित्र होते, एकाच वर्गामध्ये असायचे शिकायला, एक डिस्टिंक्शन मध्ये पास व्हायचा सारखा. एक होता तो घासमपट्टी, नापास बी व्हायचा नाही, फर्स्ट क्लास बी यायचा नाही. तिसरा होता तो आपला आषाढी कार्तिकी चालू त्याची, नापास व्हायचा, पुन्हा परीक्षेला बसायचा, पुन्हा पास व्हायचा, असा तो असायचा. पण कुणाला काय अडचण आली की धावत जायचा. असा कार्यक्रम असला की सगळ्याला गोळा करायचा, चांगली चांगली लोक बोलवायचा, पोरांपुढे व्याख्यान
ठेवायला लावायचा, कुणाला कुठली बी अडचण असली तरी त्याच्या घरी जायचा, त्याला मदत करायचा. अशा प्रकारचा हा मित्र होता. पहिला जो मित्र होता तो एकदम हुशार, IIT ला लागला. IIT म्हणजे सगळ्यात मोठं चांगलं इंजिनिअरिंग भारत देशामधलं. अमेरिकेतले लोक सुद्धा उभा राहतात IITचा इंजिनियर म्हणला की, इतके हुशार लोक त्याच्यामध्ये घेतले जातात आणि असतात. आणि मग तो रेल्वे खात्याकडे त्याने ॲप्लिकेशन केलं आणि रेल्वे खात्याचा सगळा मुख्य इंजिनियर तो झाला भारत देशाचा, एकदम मोठ्या पोस्टवरती गेला. हा दुसरा जो होता, हा दुसरा पोरगा जो होता, हा आपला पास कसा तरी व्हायचा, अभ्यास करायचा पण सातत्याने, तो मध्ये खंड देत नव्हता, मीडियम होता. याला कोणीतरी सांगितलं की तू जरा IASच्या वगैरे परीक्षा देत जा ना, UPSCच्या, तू कर अभ्यास. हा चिकाटीचा होता, रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तो झाला ना पास त्याच्यामध्ये. तो IAS झाला आणि तो सेक्रेटरी झाला रेल्वे खात्याचा. आणि हा जो मुलगा दुसरा होता शेवटचा, जो शिक्षणामध्ये नीट नव्हता, हा शिक्षणामधला नीट नव्हता मुलगा, हा समाजामध्ये काम करायला लागला, इकडं तिकडं काम करायला लागला आणि त्याला काँग्रेसनं तिकीट दिलं खासदारचं आणि निवडून आला. लक्षात द्या. आणि तो नुसता खासदार झाला नाही, तो केंद्रात रेल्वे मंत्री झाला. आता बघा म्हणजे गंमत कशी झाली की सगळ्यात हुशार होता तो रेल्वे बोर्डाचा अध्यक्षही झाला, ती खालची पोस्ट आहे. त्याच्यापेक्षा सेक्रेटरी वरची पोस्ट आहे. हा मध्यम होता, तो सेक्रेटरी झाला. आणि सगळ्यात जो नापास व्हायचा कितीतरी वेळा, तो त्या खात्याचा मंत्री झाला. म्हणजे कशी गंमत आहे. आता तुम्ही नाव यांची माहिती केली असतील. सगळ्यात रेल्वे मंत्री जो झालेला होता, ते जुनी लोक त्यांना माहिती असेल, उन्नीकृष्णन असं नाव होतं, KP उन्नीकृष्णन असं त्याचं नाव होतं. दुसरा जो होता तो आपल्याला जवळजवळ सगळ्याला माहिती आहे, TN शेषन. लक्षात ठेवा, दुसरा TN शेषन होता. आणि शेवटचा सगळ्यात हुशार होता तो श्रीधरन असं त्याचं नाव होतं. म्हणजे आपलं कर्तृत्व कसं आहे, आपण त्याचा रूपांतर चांगल्या गोष्टीत किती करू शकतो याच्यावरती तुमचं भवितव्य आहे. आणि म्हणून किती मोठा आहे, लय शिकलाय, सगळे शिकलेले शास्त्रज्ञ नाहीत. एक बहीण भाऊ होते, सारखेच भाऊ नापास व्हायचा, बहीण पास व्हायची, घरातले सारखे नावं ठेवायचे, काय माणूस आहे म्हणायचे, हे पासच होत नाही. आणि ह्याला वाईट वाटायचं. असं खिडकीमध्ये बसायला जागा होती, तो खिडकीत बसायचा आणि विचार करायचा की काय केलं पाहिजे. आणि त्यानं एक सूत्र शोधून काढलं आणि सगळ्या जगामध्ये क्रांती झाली. E=mc² असं सूत्र शोधून काढलं. तो आईन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ आहे की जो नापास व्हायचा. एक गणितज्ञ होता, त्याला कंडक्टरनं महागारी पैसे दिले, तो म्हणला कंडक्टरला कमी पैसे दिले. ते म्हणले अरे तुला जर काहीच येत नाही तर कशाचं काय खरंय तुझं, तुला सुट्टे पैसे मोजा आहे ना. तो गणितज्ञ झाला. दुसरा एक मुलगा शाळा बुडवून पळून गेला आणि एका बागेत जाऊन लपून बसला. लपून बसल्यावर एक फळ वरून खाली पडलं, त्यानं उचललं आणि वर फेकलं, परत खाली आलं, ते परत वर फेकलं, परत खाली आलं, परत वर फेकलं. त्याच्या डोक्यात आलं की काहीतरी पृथ्वीच्या पोटात शक्ती असली पाहिजे, काही बी वर फेकलं तर खालीच काय येतं, वरच का जात नाही, मी एवढ्या जोरात फेकतोय. आणि त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला तो न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ. आमच्या पुढं फळ पडत नाही का, आम्ही काय म्हणतो, बरं झालं तोडायचा ताप वाचला. चांगलं पिकल्याशिवाय पडत नाही, आता खायला एकदम भारी आहे, खाऊन टाका. म्हणजे आम्ही काय विचार करतो आणि वेगळा विचार करणारा माणूस पुढे जातो, तो असामान्य होतो. म्हणून आपल्या मुलाला वेगळा विचार करायचं शिकवा. आपल्या मुलाला सामान्य पद्धतीने जायचं शिकवू नका. आपल्याला जर मोठं, ठीक आहे तुम्ही डॉक्टर होऊ शकला नाही, डॉक्टरचा बाप किंवा आई तर होऊ शकता का नाही, तुमच्या पोराला मोठं करून तुम्ही, ते तर होऊ शकतो की नाही, आपण तुझा बाप आहे म्हणू शकतो आपण, बरोबर आहे, डॉक्टरचा बाप होऊ शकतो. हे जर तुमच्या मनामध्ये आणलं तर पुढची पिढी चांगली आहे. तुकारामाचा अजून एक अभंग आहे, आईबापासाठी ते काय सांगतात बघा. आपुल्या हिताशी जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आता त्या काळाप्रमाणे तो अभंग आहे. ते असं म्हणतात की ज्याची काय संत किती मोठे होते बघा, कन्या पुत्र म्हणतात, आधी कन्या आहे मग पुत्र आहे, पुत्र कन्या नाही म्हणले, माता पिता म्हणले. म्हणजे स्त्रियांना एवढं महत्व देत होते त्या काळामध्ये की ज्याच्या घरामधला मुलगा, ज्याला हित कळतं असा जो मुलगा आहे त्याचे आईबाप धन्य आहेत. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे. देवाला सुद्धा त्यांचा हेवा वाटतो की असे आईबापांचा हेवा वाटतो की तुमच्या पोटाला असले कन्यारत्न आणि पुत्ररत्न प्राप्त झाले. देवालाच नुसता हेवा वाटत नाही. आणि ते काय म्हणतात
की ज्याला जगायचं कसं याचा जो अभ्यास करतो. म्हणजे आता आपण इंजिनिअरिंग केलं तरी तोच आहे. भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलं की कसं जगावं याच्यासाठी काय करायचं. आणि भागवत म्हणजे कसं मरावं, म्हणजे समाधान कसं ठेवायचं. आपण जर समाधानी असलो तर 2 घास आपल्याला खायला मिळाल तरी आपण समाधानी असतो. आणि एखादा अब्जाधीश उद्योगपती असतो, गोळ्या खाऊन झोपावं लागतं, झोपच येत नाही. लक्षात आलं का. मग आपल्याला 1 मिनिटात जर झोप येत असेल, तुम्हाला त्या शेतकऱ्याची गोष्ट माहीत असेल की एक जणांनी सांगितलं की मला झोपच येत नाही, झोप येत नाही. तर म्हणले अशा शेतकऱ्याचा अंगार का घेऊन येतो की जो त्याला 1च मिनिटामध्ये झोप येत येतो. आणि हा शोधायला लागला, शोधतोय कुठंच नाही. एक माणूस त्याला झोपलेला दिसला झाडाखाली, म्हणून त्याला उठवला. त्यानं उठवलं आणि विचारलं किंवा तुझा शर्ट मला साधारा पाहिजे म्हणले, तुझा मला ते घातल्यावर मला बी झोप येईल. ते मला साधाराच नाही, उघडाच आहे मी, फक्त धोतर आहे. म्हणजे ज्याला झोप येते तो असाही माणूस असू शकतो. आणि म्हणून आपण किती समाधान मानायचं. जळाऊ वृत्ती पहिली सोडून द्या, आजूबाजूला बघून जळाव. त्याच्याकडं त्यांनी एक साधा साबण आणला, लाईफ बॉय, काय म्हणतो आम्ही लिरिलच आणणार, आम्ही हलका आणणारच नाही. बायकांचा एक दोष काढून टाका, नवऱ्याला मारायचं करतात. त्यांच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणला, आमच्याकडे कलर आला पाहिजे. त्यानं छोटी गाडी आणली, आमच्याकडे मोठी आणली पाहिजे. आपली परिस्थिती असो नसो, त्या नवरा बायकोची भांडणच त्याच्यात. माझ्या ओळखीचा एक शेय होता, त्याची बायको शेजाऱ्याकडे आणलेली वस्तू दुसऱ्या दिवशी नाही आणली की लगेच निघाले माहेरला म्हणायचे आणि भांडायचे. दर रविवारी उठायचं आणि फिरायला न्यायचं. परिस्थिती असो नसो, ऊन असो, पाऊस असो, वारा असो, दर रविवारी तिला फिरायलाच न्यायला लागायचं. अशा चुकीच्या बी गोष्टी करून घरामधलं वातावरण तंग राहील असं करता कामा नये. आणि म्हणून पहिली ही जर वृत्ती आपण सोडली तर आपल्या मुलामध्ये बी ती जाणार नाही. आणि समाधान हे मानण्यावरती असतं. कोविड काळामध्ये तुम्हाला शिकवले की नाही की भाकरी कशी खायची, किती लागतंय, किती कपडे, दुकानात तरी गेलं का कोणी वर्षभर. म्हणजे काय लागतंय आपल्याला जगायला हे आपल्याला कळलं, तेवढंच लागतंय. सगळं सोडून मिनिटाच्या आत निघून जायला लागतं, काही राहत नाही. आणि म्हणून सेवा ही किती महत्वाची आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगत होतो मगा की सावित्रीबाई फुले यांना सांगत होते लोक की तुम्हाला आता कणकणी यायला लागली, त्यावेळेलाही लोक हात लावत नव्हते. सरांनी जसं पहिलं प्रेत उचललं, सावित्रीबाईंनी ती काम केलं. स्मशानामध्ये ही लोक नेऊन जाळायचे, उचलायचे सगळे आणि त्यांना न्यायचं. घरची माणसं सुद्धा हात लावत नव्हती. त्यावेळेला त्यांनी ते काम केलं. त्यांना सांगितलं डॉक्टरने की तुम्ही थोडं थांबा, आता तुम्हाला अडचण आलेली आहे. आणि त्या उचलून प्रेत नेताना मेल्या. म्हणजे इतकी समाजाची सेवा ही मोठ्या प्रमाणावरती करतात. आणि म्हणून सेवा परमो धर्म, सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. तुमच्या हातामध्ये लक्ष्मी आहे, ती सगळ्यांना दिली पाहिजे. तुम्ही अजून एक बघा, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तिथं लोक घाण करत नाही, पण जिथं घाण आहे तिथं नक्की घाण करतात. आणि म्हणून आपण स्वच्छता ही सगळ्या जगाला शिकवणारे लोक आहोत, आपण ती शिकवली पाहिजे. ते काम, पवित्र काम तुम्ही करत आहात. आणि म्हणून आज हा जो संदेश आहे की आपल्याला आपलं घर, आपलं कुटुंब, आपला समाज हा मोठा झाला पाहिजे. आईचं किती महत्व आहे. आई म्हणून कोणी आईस हाक देती, हाक नव्हेची माते मारी कुणी कुडाळी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. चिमणी हळूच चारा पिलाच्या चोचीत देई, का गोट्यात वासराना रोज चाटतात गाई. वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहून जीव माझा कळवळून येई. अरे पशु पक्ष्याचं प्रेम पाहिलं तर मुलांना आईबापाची आठवण होते, आईबापाला मुलाची आठवण होते. या परंपरेच्या भारत देशातले आपण नागरिक आहोत. आणि म्हणून ही परंपरा, ही संस्कृती, हा चांगुलपणा आपल्याला टिकवायचा आहे. वाईट गोष्टी ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. एवढाच संदेश या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला मी देतो. आणि हे जे थोर मोठी माणसं या ठिकाणी लावलेले आहेत, यांच्यापासून काय शिकवून घ्यायची. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांची पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. काय बोध घ्यायचा आहे, ह्यांच्यासारखं आपण झालं पाहिजे. ह्यांच्यातला एक गुण तरी आपल्यात येतो का बघा. आपण कोणालाही माना याच्यातल्या, पण त्यांच्यातले 4 गुण आपल्यात आले तर त्यांना मानण्यामध्ये अर्थ आहे. नाहीतर नुसती रोज पूजा केली तुम्ही तरी त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून हे जे प्रयत्न असतात चांगले, आपल्या कांबळे सरांनी, आपल्या कुलकर्णी सरांनी यांनी हे जे कार्यक्रम तुमच्यासाठी भडकवाड्याने आयोजित केला, याचं कारण काय की 4 शब्द आपल्या कानावरती चांगले गेले, आपलं जीवन सुधारलं, आपण पुढं चांगल्या पद्धतीने गेलो तर आपलं कल्याण होईल. याच्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम राबवलेले असतात आणि ते आयोजित केलेले असतात. म्हणजे जसं आपण ज्या वाटेवरून चाललेलो आहोत त्या वाटेवरती लोकांच्या आपल्याला फुलं जरी टाकता आली नाही तर त्याच्यातले काटे तर काढून बाजूला टाकू शकतो आपण. म्हणून असं म्हटलं जातं की माना किस जहान को गुलशन न कर सकेंगे हम.
माना कि गुलशन न कर सकेंगे हम, बस कुछ कांटे भी करे दूर, जहाँ से गुजरे हम, जहाँ से गुजरे हम। जय हिंद, जय महाराष्ट्र।